ला करूया सुरुवात. पहिल्या बॉलला सुरुवात होती आहे स्ट्राइक एंड वरती. जिसके नाम को किसी पहचान की जरूरत नहीं है, ज्याने स्वतःला मागील कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटमध्ये सिद्ध केलंय. जेव्हा मुंबई टेनिस क्रिकेटला 360 मिस्टर 360 खेळाडू काय असतो हे माहिती नव्हतं, त्या टायमाला या खेळाडूकडे AB डिव्हिलियर्स म्हणून बघितलं जायचं. त्याच्याकडे सगळ्या प्रकारचे फटके होते. हे व्यावसायिक दर्जा त्यांनी खेळ दाखवला. तो उमर 11 SP दादर बऱ्याच मोठ्या संघांसाठी. तो रवी लिंगाला ऑन स्ट्राइक बॉलर डे 2 साठी. साहिल पहिलाच बॉल लोवर फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे समोरच्या दिशेला. पहिल्या बॉलवरती घेतली आहे सिंगलने खातं खोललंय. गोलंदाजी मार्क वरती साहिल. माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये बिलाल भाई आहेत. स्टेज वरती जलील भाई आम्हाला पहिल्या मॅच साठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. त्या समवेत RJ रजनीश या युट्यूब चॅनल वरती घर बसल्या या IGPL सीझन 2 चा तुम्ही आनंद घेऊ शकता. फरीद स्ट्राइक वरती फरीद. होय, कव्हर्सच्या दिशेला खेळायचा प्रयत्न. चांगल्या प्रकारे लोकल मध्ये बॉल बघायला मिळाला. विकेट किपर खूप सुंदर काम करतात. मागच्या वर्षीचा रनर अप टीम यावेळेला बॅटची लिडिंग एज. तिकडे थर्डमॅनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल झालाय. स्ट्राइक केली. रोटेट स्ट्राइक वरती मॅडीबाय आलेत. शांताने सुंदर सुरुवात झाली आहे सीझन 2 च्या डे 2 ला. दुसरा दिवस. थोडेसे इनसाइड आउट शफल झाले होते तिकडे. लेग साइडला बॉल वॉलला लागून खेळाडूच्या हातामध्ये गेलाय. तिकडे बॅकअप बघायला मिळतंय, जिकडे आमचे डिजिटल सगळं काही ऑपरेट करतात. डिजिटल सगळे पण ज्या गोष्टी आहेत आमच्या IGPLच्या. हा, मी विनंती करेल जे प्रेक्षक बसलेत सर्वांना की बाहेर बसायचं आहे. आणि आम्ही किसन देवेंद्र यांना विनंती करेल की स्टेज वरती येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. किशन भाई आणि तुमच्या समवेत जे पण तुमच्या सर्वच मित्रपरिवार आहे त्यांना विनंती आहे स्टेज वरती येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. क्रॉस बॅटेड खेळले, चेंडू हवेत आहे. तिकडे जज करतो क्षेत्ररक्षक. हो, आणि आधीच ज्या प्रकारे तो बॉल खाली स्वतःला सेटल करत होता सनलाइट. सनलाइटचा प्रभाव डोळ्यावरती येत होता असं दिसून येत होतं. आणि कॅच सुटली कारण की रविभाई यांचा हा इनसाइड आउट ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न वेळा थोडासा फसलाय. साहिल यांची सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स खर्च केले तर फक्त 4. मी किसन देवेंद्र यांना विनंती करेल आणि त्यांच्या समवेत सर्व त्यांचा मित्रपरिवार स्टेजवरती येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आमचे कार्तिक जे आमचे डिजिटल सगळ्या गोष्टी हँडल करतात, त्यांनी IPL साठी जे लोगो वगैरे बनवलेले सगळ्या गोष्टी बनवलेल्या, तो कार्तिक फिल्डिंग करताना बघायला मिळतात. लास्ट इयरचे रनर अप कॅप्टन ॲलेक्स भाई आणि आमचे स्पॉन्सर सुद्धा आहेत, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमचे मोरे मामा आता खेळताना दिसत आहेत. मोरे मामा यांचे जे मालक आहेत कंपनीचे क्विक ॲप, त्या क्विक ॲप त्यांनी सुद्धा आम्हाला स्पॉन्सरशिप केली आहे, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. आणि त्या समवेत क्विक ॲप असं एक ॲप आहे ज्याच्यातून मल्टी युटिलिटी फंक्शन्स आपल्याला बघायला मिळतील. तिकीट बुक करणे, त्यानंतर पे करणे, कोणत्याही गोष्टीसाठी छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही हा ॲप यूज करू शकता. स्टोरेजसाठी हा ॲप यूज करू शकता. सिक्युअर लॉकर म्हणून ॲप यूज करू शकता. त्याचा बॅनर आमच्या
विकेटच्या मागे, विकेट किपरच्या मागे लागलाय. तर जाऊन त्या स्कॅनरला स्कॅन करा, ॲप डाउनलोड करा आणि त्या क्विक ॲपचे फंक्शन्स यूज करा. क्विक सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. झटपट युग आहे, झटपट युगामध्ये क्विक सगळं काय आपल्याला हवं असतं. त्याचमुळे हा क्विक ॲप लॉन्च केलाय. गोलंदाजी मार्कवरती जय. हो, फरीद यांच्यासाठी हा शॉर्ट बॉल सुंदर पद्धतीने, तेच तर शॉर्ट बॉल. पहिलाच बॉल अनएक्सपेक्टेड फलंदाजासाठी. पहिलाच बॉल खांद्याचा वापर करतोय गोलंदाज. राईट आर्म राऊंडने गोलंदाजी करतोय. यावेळेला बॉल हवेत आहे, कॅच खालती गोलंदाज आलाय. तिकडे मात्र जो 38 सर्कलमध्ये फिल्डर होता त्याचा हा कॅच अटेम्प्ट करणं गरजेचं होतं. मात्र कॉलिंग दोन्ही खेळाडूंमध्ये नाही आहे. कॉलिंग असणं खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. फिल्डिंग करत असताना, बॅटिंग करत असताना यस नो वेट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर बोलता यायला पाहिजेत. कम्युनिकेशन तुमचं क्लिअर पाहिजे. म्हणूनच तर कम्युनिकेशनला खूप महत्त्व आहे. ॲलेक्स देवेंद्र ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप बघायला मिळाले आणि या संघाचे ओनर सुद्धा आहेत. IGPL कमिटीला नेहमीच त्यांचा खूप चांगला सपोर्ट असतो. ते खेळत आहेत. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. रविवार यांच्यासाठी हा बॉल डिबिक्स्टर कव्हरला खेळलाय. तिकडे कार्तिक बॉलला फील्ड करतील. थोडेसे स्वतःला सेटल डाऊन करतायत, वेळ घेत आहेत. मात्र त्यांच्या ऑपोजिटमध्ये थोडंसं स्ट्रगल करतोय फरीद. त्यांना थोडंसं मेरिटवरती खेळणं गरजेचं आहे. यावेळेला बॉडीवरती बॉल घेतलाय. तिकडे डिप फाईन लेगच्या दिशेला बॉल गेला. खेळाडू बॉलला उचलेल, फील्ड करेल, तोपर्यंत मिळते सिंगल. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. 7 रन स्कोर कार्डवरती आहेत. आमचे RJ रजनीश चे ऑपरेटर आणि आमचे कॅमेरा ऑपरेटर सर्वात सुंदर काम आपल्याला कालपासून बघायला मिळते. शॉर्ट बॉल त्याला पुल केला. तिकडे बॉलला लागून बॉल आतमध्ये आलाय. तोपर्यंत मिळते ती फक्त सिंगल. पहिले साहिलची ओव्हर खूप सुंदर बघायला मिळाली होती. आता मात्र त्याच प्रकारची ओव्हर जय टाकतोय. स्टेप आउट केला आणि यावेळेला सुंदर कॅच ओनर माध्यमातून, संघाच्या कर्णधारांच्या माध्यमातून बघायला मिळाला. काय जजमेंट होता. आठ रन स्कोर कार्ड होते. 8 बॅटिंगसाठी धवल मैदानामध्ये आलेत. IGPL सीझन 1 मध्ये धवल यांची बॅटिंग खूप सुंदर आपल्याला बघायला मिळाली होती. ज्या प्रकारे धवलने टीमला लीड केलं होतं, तो धवल आता बॅटिंगसाठी उतरलाय. आणि शेर की झलक सबसे अलग अशी कॅच ॲलेक्स बाय यांची बघायला मिळाली. दोन ओव्हर 8 रन स्कोर कार्ड वरती आहेत. इथून थोडासा रन रेट वाढवणं गरजेचं आहे. एक साईडवरती पाय देणं गरजेचं आहे. बॅटिंग टीम गोलंदाजी मार्क वरती कार्तिक, स्ट्राईक एंड वरती रवी लिंगाला.
रवी लिंगाला यांना अशा स्लॉट मध्ये जर बॉल दिले तर दिवसभर पार्किंग प्लॉट मध्ये पाठवतील. आजच्या दिवसातील डे 2 मधील पहिला षटकार मॅडीबाई यांच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. दिस इज रवी लिंगाला स्पेशल. शॉर्ट बॉल पुल केलाय. पहिले 2 ओव्हर वाट बघितल्या, स्वतःला सेट केला या मैदानावरती आणि आता मात्र ॲडव्हान्टेज घेत आहेत. चुकीच्या चेंडूंवरती तुटून पडणार. मागील 15 ते 20 वर्षाचा एक्सपिरियन्स, त्यांना माहिती आहे मॅच कशा प्रकारे बनवायची आहे, कशा प्रकारे मॅचला पुढे घेऊन जायचं आहे. अंपायर इट्स अ वाईड बॉल. येस इट्स अ वाईड. एक्स्ट्राची 1 रन. साईडची ओके, असं वाटत होतं साईड चेंज करून गोलंदाजी करतात, मात्र राऊंडच गोलंदाजी करतोय कार्तिक. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये हेलिकॉप्टर उडवलाय आणि हेलिकॉप्टर लँड झालाय सीमा रेषा पार. षटकार. सब देखें आज तमाशा, तू कर दे तमाशा, हर बॉल को दे तमाचा, दे चौका दे छक्का, आज हो जाए धूम धड़का. चौका दे छक्का, आज हो जाए धूम धड़का. रवी लिंगाला यांना जर तुम्ही अशा प्रकारे स्लॉट मध्ये बॉलिंग करत राहिलात तर पूर्ण दिवसभर फक्त हेच चित्र बघायला मिळेल. हो, यावेळेला थोडा टेस्ट टाकला होता, मात्र सुंदर बॉल. डॉट बॉल आलाय. हा कमबॅक करावा लागेल कार्तिक यांना. हो, यावेळेला समोरचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. बॅट जोरात फिरवली होती, मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क बघायला मिळाला नाही. डॉट बॉल आलाय. 23 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. शॉर्ट बॉल सुंदर पद्धतीने पुल केलाय. तिकडे धावा मिळतील त्या 2 रन्सने स्कोर कार्ड पुढे गेलाय. 25 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. 3 ओव्हर 25 रन. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. यानंतरची मॅच सचिन 11 वर्सेस रुया पार्क 11. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रेडी राहायचे आहे. पीए म्हात्रे स्पोर्ट्स अकॅडमीचे हे सुंदर मैदान. हा, दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे आहे. तुमच्या टीमचे जर्सी सुद्धा कलेक्ट करायचं आहे. वेळ घेऊ नका. पहिली इनिंग चालू आहे. पहिल्या इनिंगच्या ब्रेकमध्ये आपण टॉस करायला पाहिजे. तोपर्यंत बाकीच्या फॉर्मॅलिटीज तुमच्या टीमच्या कॅप्टनने पूर्ण करणं गरजेचं आहे. बॉलिंग चेंज गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 4 मध्ये रोहित. आता मात्र लय मध्ये आलेत फलंदाज. लय मध्ये आलाय रवी लिंगाला. रोहितचा हा बॉल सुंदर पद्धतीने मागच्या दिशेला हुक केला. तिकडे या धावा बुक केल्यात त्या 2. मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला बघायला मिळत मोरे. अंपायरच्या भूमिकेमध्ये अफसरभाई आणि त्यांच्यासोबत अविदादा सुंदर काम करतोय. शॉर्ट बॉल वरती पुन्हा एकदा सुंदर फटका बघायला मिळाला. 2 रन्स. 29 रन स्कोर कार्ड वरती आहेत. चौथी ओव्हर चालू आहे. सुंदर सुरुवात झाली आहे डे 2 ला. ज्या प्रकारे
प्रेक्षक आलेत मैदानावरती मॅच बघण्यासाठी. रवी लिंगल यांची मॅच बघण्यासाठी खास किसन देवेंद्र यांचं आगमन झालंय. दोन्ही जिगरी दोस्त. आता मात्र चांगल्या रन रेटने स्कोर कार्ड पुढे चाललाय. चांगल्या वेगाने स्कोर कार्ड पुढे चाललाय. तिकडे कव्हर्स क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतात. मिसफिल्ड वरती सिंगल बघायला मिळते. स्ट्राईक रोटेट केली. काय सुंदर बॅटिंग करतोय धवल. पहिले 2 डबल्स घेतले, एक चौकार, स्ट्राईक रोटेट केले. एक चांगल्या बॅट्समनची निशाणी आहे ज्या वेळेला तुम्ही चौकार षटकार खेचता त्यानंतर स्ट्राईक रोटेट करून नॉन स्ट्राईक असल्या खेळाडूला तुम्ही चान्स देणं गरजेचं आहे. तो सुद्धा चांगल्या लयमध्ये आहे. रोहित वर्सेस रवी. यावेळेला क्रॉस बॅटेड खेळलेत. सुंदर फटका. तिकडे धाव मिळतील त्या 2. पहिले 2 ओव्हर थोडे शांत होते, त्यानंतर मात्र आक्रमण करायला सुरुवात केली आहे आणि पुन्हा एकदा दाखवलंय फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. हो, या वेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र अंपायर आमच्याकडे इशारा करतायत. वाईड बॉल. एक्स्ट्राची 1 रन स्कोर कार्ड वरती लागली जाते. एक्स्ट्राच्या स्वरूपात 37 रन स्कोर कार्ड वरती लागले. 37 धावा. एका चांगल्या टोटलकडे आता वाटचाल होऊ लागली आहे कारण की एकच फलंदाज बाद झालाय. धवल चांगल्या लयमध्ये दिसतोय. चांगल्या मोमेंटम मध्ये आता बॅटिंग करतायत रवी. मैदानावरती आलेल्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे IGPL सीझन 2 मध्ये आणि घर बसल्या प्रेक्षकांचं RJ रजनीश चॅनलच्या माध्यमातून सहर्ष स्वागत IGPL सीझन 2. हो, काय फटका होता. त्याला पिक केला बॉलला. तिकडे धाव मिळतील त्या 2. या 2 रन्सने स्कोर कार्ड पुढे गेलाय. 4थी ओव्हर समाप्त झाली आहे. फोन करके देखो. 4 ओव्हर 39 धावा झाल्यात. एक फलंदाज बाद झाल्यात. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर, हाणामारीचा षटक. ज्या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाज करतात अशी ओव्हर येऊन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला मिळत आहे. माज गोलंदाजी मार्क वरती माज जे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळत होते ते आता गोलंदाजीसाठी आलेत. धवल आणि रवी चांगल्या प्रकारचं पार्टनरशिप दोघांमध्ये बिल्ड झाली आहे. टीमला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेल्यात. 39 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. लास्ट ओव्हरचा खेळ. पहिलाच बॉल. तिकडे बॉलला लेफ्ट केलाय. बॉल दिशाहीन बॉल. दिशा खराब आहे. एक्स्ट्राची 1 रन. 40 रन स्कोर कार्ड वरती. 10चा रन रेटने आता स्कोर कार्ड बघायला मिळत आहे. यानंतरची मॅच सचिन 11 वर्सेस रुईया पार्क 11. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. शॉर्ट बॉल. बॅटची आतली कडा. तिकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र मिस केलाय. येस, ज्या प्रकारे रवी यांच्या एक्सप्रेशन आपण बघतोय की अशा प्रकारची रन घेत असताना जेव्हा आपण सिनियर बॅट्समॅनला स्ट्राईक देतो तेव्हा उभं राहणं गरजेचं आहे. तिकडे विकेटवरती मात्र धवल यांनी स्वतःवरती विश्वास दाखवला आणि मिस केला डायरेक्ट हिट अलेक्स भाई यांनी. माज यांचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. डॉट बॉल.
लीफ करायचा होता बॉल, वाटलं होतं वाईड आहे मात्र येस जयेश जयेश सोबत जे बसलेत ते बाहेर बसा प्लीज. जे एक छोटा खेळाडू बसलाय तो पण बाहेर बसा. हा या वेळेला त्याच प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र पिक केला तिकडे 2 रन्स 43 रन स्कोर कार्ड वरती आहेत. लास्ट 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 43 रन्स. पहिले शफल झाले आणि शॉर्ट आर्म पुल चेंडू केलाय गुल. शॉट आहे व्हेरी ब्युटिफुल. 6 धावा षटकार. यासाठी स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे. ती रिस्क घेतली होती सिंगल घेण्याची विकेट किपरच्या हातामध्ये बॉल असताना. या वेळेला फक्त समोरच्या दिशेला उडवण्याचा प्रयत्न केलाय. तिकडे ताकद नव्हती. टायमिंग वरती भर दिला होता. फलंदाज बाद झाल्यात षटकारानंतर मात्र माज याने केले कमबॅक. त्यांचा तो आनंद विकेटचा आनंद बघायला मिळत आहे. मात्र आउट होण्याच्या आधी बॅट्समॅनचं नाव सांगायचं. बॅटिंग टीम अवनीश. काय सुंदर बॅटिंग पेश केली. या आलेल्या प्रेक्षकांची मन जिंकली. 3 ते 4 षटकार या इनिंग मध्ये पेश केले. त्यांचा एक वेगळा क्लास आहे बॅटिंगचा, तो रवी यांनी मैदानामध्ये दाखवलाय. शॉर्ट बॉल बॅक टू द बॉलर खेळले होते. तिकडे कॅच मिस केली आणि बघता बघता एक धावून पूर्ण केले. लास्ट बॉल आहे त्याच्यामध्ये धावणं गरजेचं आहे. मात्र लास्ट बॉलवरती आली सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने 50 रन स्कोर कार्ड होते लागलेत. 50 कंप्लीट केले. 51चं टार्गेट ठेवलंय. 10च्या सरासरीने खेळावं लागेल जर या 51 धावा चेस करायच्या सेकंड इनिंगमध्ये. आर्यन स्पार्टन्स यांना टार्गेट ठेवलाय 30 बॉल आणि 51 धावेचा. वेल प्लेड. या इनिंगमध्ये आपण धवलची बॅटिंग बघितली. त्या समवेत मॅडीभाई उर्फ रवी लिंगाला यांचा दर्जेदार खेळ बघितला. इनिंगला बिल्ड केला आणि आता मात्र ह्या धावा कशा प्रकारे डिफेंड करणार. ॲज अ कॅप्टन ॲज अ विकेट किपर बऱ्याच वर्ष त्यांना आपण व्यावसायिक क्रिकेटमध्ये बघतोय. कशा प्रकारे धावा डिफेंड करणार आता 50 की मागील वर्षाचा रनर अप टीम ॲलेक्स देवेंद्र यांचा संघ या धावा चेस करणार. त्यांच्याकडे जय त्यानंतर साहिल सारखे चांगले चांगले फलंदाज आहेत. सचिन 11 संघाचा कर्णधार आणि रुईया पार्क 11 संघाचा कर्णधार टॉससाठी यायचा आहे. आणि तुमच्या जर्सीज वगैरे कलेक्ट करायचे राहिले असतील, एंट्री फीज जमा करायचे राहिले असेल, या सगळ्या फॉर्मॅलिटीज मॅच होण्याआधी कंप्लीट करा. व्हाईट ट्रॅक अँड शूज कंपल्सरी. या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. रखरख तर होऊ नये याच्यामध्ये स्वतःची काळजी सर्व खेळाडूने स्वतः घ्या. पाण्याचं वगैरे पाणी वगैरे पिया. टाईमवरती हायड्रेटेड राहा. प्ले सेफ क्रिकेट आणि एन्जॉय द IGPL सीझन 2. मुंबईच्या टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने स्वतःची एक वेगळी ओळख बनवल्या. बरेचसे व्यावसायिक संघ ज्यांच्यामध्ये त्यांची वर्णी लागली. बऱ्याचशा मोठमोठ्या गोलंदाजांना ज्याने षटकारांचा मार दिलाय ते आमचे इरला जुहूचे
आणि मुंबई टेनिस क्रिकेटचे सिक्सर किंग SP दादर संघाचा वेल फिनिशर किसन देवेंद्र यांना विनंती आहे की त्यांनी IGPL सीझन 2 आमच्या IGPL कमिटीकडून आम्ही त्यांचा एक सत्कार करतोय, त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आय रिक्वेस्ट किशन भाई की तुम्ही तुमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा. आपल्या परिसराचं इर्ला जुहू अंधेरी परिसराचं नाव ज्याने या व्यावसायिक क्रिकेटमध्ये मोठं केलंय ते आपल्या सर्वांचे लाडके किसन देवेंद्र थोडेसे इंजर्ड आहेत, ज्यामुळे त्या आपल्या खेळताना बघायला मिळत नाही आहेत. मात्र ते लवकरात लवकर रिकवर हो अशी आम्ही अपेक्षा करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना सुद्धा करतो. वी वेलकम यू वन्स अगेन टू IGPL सीजन 2. आपकी उपस्थिति से हमारे IGPL सीजन 2 को 4 चांद लग चुके हैं. खेल जरूर जलील भाई हम मिस करेंगे क्योंकि पिछले साल जो गेम दिखाया था 4 गेंदों पे 4 छक्के जो लगाए थे निर्णायक मैच में, वो आज भी हमें याद आते. काल एका खेळाडूने तो संघ बाहेर गेला, मात्र त्या खेळाडूने राहुल या खेळाडूने 5 बॉलवरती 5 षटकार खेचले होते. पहिली ओव्हर पॉवर प्ले ज्याच्यामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर बघायला मिळतील. एक खेळाडू त्या लाईनच्या आतमध्ये 38 सर्कलला लागून जी लाईन आहे त्याच्या आतमध्ये ठेवायचा आहे ऑन साइड किंवा ऑफ साइड, आणि एक खेळाडू बाउंड्री लाईन वरती स्वतः संघाचे कर्णधार संघाचा सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू रवी लिंगाला आपल्याला बाउंड्री लाईन वरती बघायला मिळतात. आणि इट्स अ ट्रीट टू वॉच. आपल्या या यंगस्टरसाठी सुद्धा त्यांच्या समोर खेळण्याची संधी मिळतीये. जे पण खेळाडू व्यावसायिक दर्जा खेळ करून स्वतःचं नाव करून पुढे झाले त्यांच्यासोबत तुम्हाला खेळायला मिळतंय. एक मोठी संधी IGPL कमिटीची बघायला मिळते. आणि IGPLचे आमचे सर्वच स्पॉन्सर्स त्यांचा जेवढं करावं तेवढं आभार कमी आहे, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. ज्यांनी जी विश्वासाची थाप आमच्या पाठीवरती ठेवली आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही IGPL सीझन 2 घेऊन आलोय. कार्तिक आणि अजय आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाचं नाव मला सांगायचं आहे. शर्माजी, शर्मा रॉकर्स संघाचे ओनर. येस, लेट्स स्टार्ट. 51 धावा चेस करायच्या आहेत. चेंडू बाकी आहेत ते 30. 5 ओव्हर 51 धावा. शर्मा जी लोअर फुल टॉस पे फुल टोल वसूल किया है. पहली गेंद सीमा रेखा पार पहुंचा दी अजय ने. थँक्यू डीजे. पहिलाच बॉल षटकार. ह्यानंतर मात्र फसवलं होतं तिकडे. लोअर फुलटॉस डीप करत होता चेंडू. पुन्हा एकदा तोच इरादा जय यांचा बघायला मिळाला. जोरकस बॅट फिरवली होती. ह्या वेळेला घुटना टेकून मारण्याचा प्रयत्न. तिथे मात्र जोपर्यंत बॉल फील्ड होईल तोपर्यंत स्ट्राईक केली आहे. रोटेट. 3 बॉल मध्ये आता धावा झाल्यात त्या 7. सुंदर सुरुवात झाली. आम्ही रुईया पार्क 11 संघाचे कर्णधार आणि सचिन 11 संघाचे कर्णधार त्यांना विनंती आहे की टॉस साठी यायचं आहे आणि तुमची टीम रेडी ठेवायची लगेच. हो, इथे मात्र फुल बॉल गतीमध्ये बीट केलं होतं. लोअर फुलटॉस ज्याच्यावरती आक्रमण. चेंडू सीमा रेषा पार. IGPL सीझन 2 ब्रँडेड दमदार षटकार. थँक्यू डीजे.
जब जब आप गेंद डालोगे फुल, बल्लेबाज करेगा उसको गुल. फ्री होम डिलिव्हरी होती. फुल टॉस. हा, यावेळेला टप्पा पडलाय, मात्र त्या टप्प्यावरती परफेक्ट कार्यक्रम केलाय फलंदाज जय यांनी. या ओव्हरमध्ये जयंच्या माध्यमातून आलेला हा तिसरा षटकार. 1 ओव्हर 20 रन खर्च केला शर्माजी यांनी. थँक्यू डीजे. 24 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. 24 मध्ये 31. आता मात्र गोलंदाजांना थोडीशी जास्त मेहनत करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये शर्माजी यांच्यावरती आक्रमण केला, त्यानंतर धावा खर्च केल्या शर्माजी यांनी 30. म्हणूनच तर क्रिकेटमध्ये एक एक रनला महत्व आहे. स्ट्राईक रोटेट करण्याला खूप जास्त महत्व आहे. 24 बॉल 31. डॉट बॉल येणं गरजेचं आहे आता फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी, शर्मा रॉकर्स संघासाठी. तर कमबॅक करायचं आहे मॅचमध्ये, तर डॉट बॉल टाकणं गरजेचं आहे. त्याच्या ऑपोजिट मागच्या वर्षीचा रनर अप टीम, ज्यांचा मी आधीच उल्लेख केला होता, ज्यांच्याकडे साहिल जय सारखे एक धाकड फलंदाज आहेत. मागच्या वर्षी किसन देवेंद्र यांच्या सोबत या संघाने रनर अपचा किताब मिळवला होता. यावर्षी स्वतः जय ती जबाबदारी घेतोय. काय सुंदर बॅटिंग जय करतोय. गोलंदाजी मार्कवरती ओमकार टू कार्तिक. यावेळेला फसवलं. यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टंप. डॉट बॉल आलाय आणि हेच डॉट बॉल तुम्हाला मॅचमध्ये कमबॅक करून देतील. सुंदर क्रिकेट बघायला मिळते. सचिन 11 संघाचे कर्णधार आणि रुया पार्क 11 संघाचे कर्णधार रेडी राहायचं टीम घेऊन. शॉर्ट बॉल त्याला ओकेला. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. साधा सिंपल झेल ड्रॉप केलाय. टेक द कॅचेस अँड विन द मॅचेस. हे क्रिकेटचं सिंपल इक्वेशन आहे. आधीच पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्याच धावा खर्च झाल्यात. अशा वेळेला गोलंदाज तुमचा जर कमबॅक करतोय तर फिल्डिंगची साथ मिळणं गरजेचं आहे. बॅटची लिडिंग एज मात्र टॉप एज घेऊन विकेट किपरच्या वरतून बॉल गेला. तिकडे मात्र मिळते सिंगल. या ओव्हरमध्ये आलेल्या या 2 सिंगल 22 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. 3 बॉलचा खेळ झाला. सुंदर ओव्हर ओमकार यांची बघायला मिळतीये. म्हणजे सुंदर टच मध्ये बॅटिंग करताना बघायला मिळतात. ज्या प्रकारे ते बॉलला टाइम करतात, मिडल करतात. जर अजून 1 ते 2 ओव्हर जय उभा राहिला मैदानावरती तर ही मॅच फिनिश करण्याची क्षमता जयच्या बॅटिंग मध्ये बघायला मिळते. यावेळेला फक्त हलक्या हाताने खेळले. तिकडे पुन्हा एकदा बॉल हवेत आलाय. तिकडे क्षेत्ररक्षक दर्जेदार कॅच घेतात. मोठा कॅच यावेळेला बघायला मिळाला. थँक्यू डीजे. 1 मिनिट थांबायचं आहे. मात्र तोपर्यंत आपल्याला मैदानावरती काय घडताना बघायला मिळत आहे. इट्स अ नो बॉल. पॉइंटचे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे राहिलेत बॉल डिलिव्हर करत असताना, ज्याच्यामुळे संधी मिळतीये ती कार्तिक यांना. कार्तिक यांच्यासाठी या मॅच मध्ये 5 स्टारची ऍड सारखी बॅटिंग करतायत. 8 5 स्टार डू नथिंग, तरी पण त्यांना चान्स मिळालाय. लक आता मात्र आर्यन स्पार्टन्स टीमच्या बाजूने बघायला मिळतोय. खूप सुंदर बॉल ओमकार यांचा बघायला मिळाला. ओमकार याने या ओव्हरमध्ये सुंदर गोलंदाजी केली आहे. मात्र फिल्डरने पूर्णतः त्या ओव्हरमध्ये साथ दिलेली नाहीये. जेव्हा फिल्डिंग साथ देते ना, तेव्हा कितीही टार्गेट असो, किती छोटे टार्गेट असो, ते तुम्ही डिफेंड करता येतं. मात्र ओमकारचं कौतुक करावं लागेल.
यावेळेला इनसाइड आउटचा एक दर्जेदार फटका, वॉट अ हिट. मात्र धावा मिळतील त्या 2. मात्र या फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती. एक बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये. धावा खर्च केल्या त्या 6, ज्यामध्ये काय सुंदर कॅच घेतला होता. ते क्षेत्ररक्षकाचं नाव मला माहिती नाही, माझा काय रनिंग कॅच त्याने घेतला होता. अवनीश. जयंचा फटका फसलाय तिकडे. झेल खालती फिल्डर स्वतःला सेटल करतायत, मात्र त्यांच्या हाताला सुद्धा बॉल लागलेला नाहीये. तिकडे संधी मिळतीये ती जय यांना. धाव मिळतील ते 1. ओव्हर नंबर 2 समाप्त झाले. 2 ओव्हर नंतर स्कोर कार्ड होती धावा आहेत त्या 27. अजूनही 18 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. 18 बॉल 24 रन. सचिन 11 संघाचा कर्णधार आणि रुईया पार्क 11 संघाचा कर्णधार. मॅच जशी समाप्त होईल रेडी राहायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन तुमची टीम घेऊन रेडी राहायचं आहे. IGPL सीझन 2 चे हे धमाकेदार पर्व आपल्याला बघायला मिळतंय. RJ रजनीश या यूट्यूब चॅनलवरती ही शृंखला लाईव्ह आपल्याला बघायला मिळते. चला ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाज अवनीश यांचा वापर करण्यात येतोय. 18 बॉल 24. निर्णायक ओव्हर ही मॅचची, टर्निंग ओव्हर. पहिला बॉल यांच्यासाठी पुल केलाय तिकडे अलोंग द कार्पेट खेळल्यात. बॉल फील्ड होईल तोपर्यंत आले ते सिंगल. कार्तिक या इनिंग मध्ये मात्र आतापर्यंत एन्जॉय करतात जयंतची बॅटिंग. त्यांना सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या टीमसाठी. क्रॉस बॅटेड खेळले तिकडे. विकेट किपर थोडेसे चुकले होते, मात्र रन अटेम्प्ट केलेले नाहीये. यावेळेला हा बॉल समोरच्या दिशेने तिकडे डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बॉलला फील्ड करेल, फेकेल तोपर्यंत मिळते ती फक्त सिंगल. ही ओव्हर चांगली बघायला मिळते फिल्डिंग टीम साठी. जयंचा फटका दमदार आहे. धावा मिळतील त्या 2. अशाच प्रकारे 2-2 धावेने मॅच क्लिअर होऊ शकते. जयंना माहिती आहे कशा प्रकारे मॅच जिंकायची असते. मागच्या वर्षीचा त्यांचा परफॉर्मन्स त्यालाच रिप्लिकेट करतायत. त्याचाच ॲक्शन रिप्ले त्याच लयमध्ये त्याच टचमध्ये ते पुन्हा एकदा आपल्याला बॅटिंग करताना बघायला मिळते. आणि त्यांचे संघाचे कर्णधार अलेक्स भाई खुश असतील त्यांच्या या बॅटिंगने. आणि खुश केलाय मिनी हेलिकॉप्टरने. काय फटका खेचलाय. IGPL सीझन 2 चा सर्वात सुंदर षटकार, सर्वात दर्जेदार षटकार जे यांच्या बॅट मधून आलाय. थँक्यू डीजे. यॉर्कर बॉलला महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये मिनी हेलिकॉप्टर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेषा पार पाठवलाय. जय वाह. फक्त आवाज ऐकायला येतोय बॉल मिडल होण्याचा. ज्या प्रकारे हा बॉल मिडल करतोय जय, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. एका बॅट्समॅन साठी यापेक्षा जास्त काही आनंदाचे क्षण नसतात. ज्या वेळेला तो बॅटिंग करत असतो, बॉल जेव्हा जेव्हा मिडल होतो तो आवाज. 39 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 12 बॉल 12 रन्सची गरज आहे. 12 मध्ये 12. पहिल्या ओव्हर मध्ये 20. त्यानंतर या ओव्हर मध्ये सुद्धा बऱ्याच धावा आल्या. एक ओव्हर ओमकार यांची सुंदर बघायला मिळाली. मात्र आता 12 मध्ये 12 जर डिफेंड करायचे आहेत तर मी दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच साठी सचिन 11 आणि रुईया पार्क 11.
अश्विन यांचा शॉर्ट बॉलला पुल केलाय. आता मात्र कार्तिक सुद्धा जयला बघून चांगली बॅटिंग करतोय. बिनबाद या 51 धावाची होणार का याच्याकडे लक्ष आता त्यांच्या डगआउटचा लागलाय, तर प्रेक्षकांचा लागलाय. पुन्हा एकदा आलेल्या तमाम प्रेक्षकांचा पीए मात्र स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे IGPL सीझन 2 मध्ये. IGPL कमिटीला ज्या ज्या स्पॉन्सर्सने साथ दिली आहे, सर्व स्पॉन्सर्स त्या समवेत 12 टीम ओनर्स मनपूर्वक आभार. तुमच्या माध्यमातून, तुमच्या मदतीनेच ही टुर्नामेंट आम्ही सर्वांच्या भेटीला घेऊन आलोय. यावेळेला समोरच्या दिशेला विकेटची संधी आहे. कॅच खालती ओंकार आलेत, कोणती चुकी करणार नाहीयेत. 10 बॉल मध्ये 10 रन्सची गरज आहे. इथून जर मॅच जिंकायची आहे तर गोलंदाजांना एक्स्ट्रा मेहनत करावी लागेल, थोडीशी फिल्डिंग चांगली करावी लागेल. आणि बॅटिंगसाठी आता स्वतः संघाचे कर्णधार टीम ओनर अलेक्स देवेंद्र बॅटिंगसाठी चालले आहेत. 10 बॉल 10 रन. आतापर्यंत जे घडलंय ते विसरून गोलंदाजी करावी लागेल, ते विसरून फिल्डिंग करावी लागेल जर मॅच मध्ये कमबॅक करायचा, मॅच जिंकवायची आपल्या टीमला. पहिली मॅच जिंकणं खूप गरजेचं असतं लीग फॉर्मॅट मध्ये. पहिली मॅच जिंकणाऱ्या टीमला चेतन यांच्या माध्यमातून 2 बॉलवरती 2 षटकार जर अलेक्स भाईने खेचले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओके, 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अश्विन यांचा बॉल समोरच्या दिशेला, तिकडे ओमकार बॉलवरती येतील, फील्ड करेल. तोपर्यंत मिळतीये ती फक्त सिंगल. 9 बॉल आणि 9 रन्स. 9 बॉल आणि 9 रन्स. आता मात्र थोडासा विचार करण्यास भाग पाडलाय संघाचे कॅप्टन आणि विकेट किपर जय यांना. इकडे कॅचची संधी, कॅच खालती जय. या मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. पुन्हा एकदा एक छोटासा युटर्न बघायला मिळतोय, एक छोटासा कमबॅक अश्विन यांच्या गोलंदाजीवरती बघायला मिळतोय. आता 8 बॉल मध्ये 9. जय जो सुंदर बॅटिंग करत होता तो डगआउटच्या दिशेने रवाना झालाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये येणार का शर्मा रॉकर्स संघ. 8 बॉल आणि 9 रन. यानंतरची मॅच सचिन 11 संघ त्यांच्या विरोधामध्ये रुईया पार्क 11 टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचे टॉस साठी आणि विकेट वरती यायचे. जशी मॅच संपेल विकेट वरती उतरायचं टॉस साठी. आणि मी जलील भाई यांना विनंती करेल की टॉस करण्यासाठी विकेट वरती आमच्या समोर येतात, तुम्ही पण जुडायचं आहे. आपके आज से नेक्स्ट मैच का टॉस होगा. साहिल नवीन फलंदाज बॅटिंग साठी आलाय. 8 बॉल 9 रन्स. समोरच्या दिशेला हा अलोंग द कार्पेट फटका. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक धवल बॉलला फील्ड करेल, फेकेल. तोपर्यंत आली ती सिंगल. 7 बॉल 8 रन. एक चांगला बॉल मॅच मध्ये मजा आणू शकतो. एक डॉट बॉल. मात्र इथे निर्णायक क्षणी हा वाईड बॉल आलाय. 7 बॉल मध्ये 7. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू आउट ऑफ द पार्क. मायटी हिट षटकार अलेक्स भाई यांच्या माध्यमातून, त्यांच्या बॅट मधून दर्जेदार फटका. एक वाईड बॉल त्यानंतर आलेला षटकार. मॅच आता खुल्ली झाली आहे. 6 बॉल मध्ये फक्त 1 धावेची गरज आहे. 6 बॉल 1 रन. सहा बॉल 1 रन. थोडेसे निराश मॅडीबाय बघायला मिळतात कारण की फिल्डिंग आणि हा वाईड बॉलने फिनिश केलाय. मॅच फिनिश केली आहे एक्स्ट्राच्या रनने. येस, आणि टॉस करण्यासाठी मी जमील भाई यांना विनंती करेल.
जलीलभाईंना विनंती करेल की आमच्या समवेत विकेटवरती यायचं आहे. तिकडेच विकेटवरती आपण टॉस करणार आहोत. सचिन 11 टीमचे कॅप्टन आणि रुईया पार्क 11 संघाचे कर्णधार लगेच टॉससाठी विकेटवरती या. अलेक्स भाई यांच्या षटकारासाठी चेतन यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय कॅश. आणि ते कॅश आमच्याकडे जमा आहे. यायचं आहे अलेक्स भाई आणि चेतन भाई यायचं आहे. तुम्ही तुमच्या हातूनच हे 500 रुपयाचा कॅश प्राइज अलेक्स भाई यांना द्यायचा आहे. चेहरे पे एक स्माइल आहे कारण की मॅच जिंकली आहे.